आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। गेली काही दिवस गॅससाठी ग्राहक एजन्सी समोर गर्दी करताना दिसत होते। मात्र 2 दिवसापासून एजन्सी समोरील गर्दी कमी झाली असून अनेक एजन्सीकडून घरगुती गॅसची घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे। दरम्यान कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने गेल्या 4 दिवसात ठिकठिकाणी हॉटेल्स, ढाबे यांची तपासणी करत असताना काही ठिकाणी चायनीज व वडापाव गाड्यावर घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी छापेमारी करत अनेक सिलेंडर जप्त केले आहेत। याशिवाय मुंडे या ठिकाणीही तपासणी केली असता अशा सर्व ठिकाणी एकूण 15 गॅसच्या टाक्या पुरवठा विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत। अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा अतिरिक्त साठा तसेच घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर होताना दिसत असल्याने कराड पुरवठा विभागाने तपासणी व छापेमारी करत कारवाईचा बडगा उगारला आहे। याबाबत पुरवठा निरीक्षक साहिला नाईकवडे यांनी माहिती दिली आहे। मी साहिला नाईकवडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी कराड। मागील 4 ते 5 दिवसापासून कराड तहसील कार्यालयाकडून कराड तालुक्यातील सर्व हॉटेल्स, गॅस एजन्सीजमध्ये तपासण्या केल्या जात आहेत। हॉटेल्समध्ये विशेषतः जी मोठे हॉटेल्स आहेत त्यामध्ये चुली गॅसचा अवैधरित्या वापर होत नाहीये, घरगुती गॅस वापरला जात नाहीये। सदर ठिकाणी बऱ्याच अंशी म्हणण्यापेक्षा सर्वच ठिकाणी चुलीचा वापर करून स्वयंपाक केला जात आहे। काल मी व माझ्या टीमने माननीय सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भरतकुमार तुंबडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ठिकाणी छापे मारले। सदर ठिकाणी आम्हाला दोन एक चायनीजचा गाडा आणि एक वडापावचा गाडा या ठिकाणी 2-2 सिलेंडर असे 4 घरगुती वापराचे सिलेंडर व एक मुंडे या ठिकाणी, मुंडे या गावामध्ये पॉइंट ऑफ सेल म्हणजे जो उपवितरक आहे त्या ठिकाणी 13 सिलेंडर आम्हाला सापडलेले आहेत। सदर दोषी व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। आज माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर ऑफिसला घाऊक केरोसिन व्यापाऱ्यांची बैठकी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यानुसार वरून शासन निर्देश जसे येतील त्यानुसार कराड पुरवठा विभाग सज्ज आहे। नागरिकांना केरोसिन जर उपलब्ध करावायचा असेल तर आम्ही सर्वस्वी प्रयत्न करून नागरिकांनी घाबरून जाण्याची काही गरज नाहीये। कराड तालुक्यामध्ये कुठेही घरगुती गॅसचा तुटवडा नाहीये, त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता गॅसचा काटकसरीने वापर करावा व आवश्यक असल्यासच बुकिंग करावे व गॅस उपलब्ध करून द्यावा।